संतोष खराडे या ताईंचा सदस्य आहेत त्या वासंबे ग्रामपंचायतीच्या. मी रिया ताईला विनंती करतो की त्यांनी ताईंचं स्वागत करायचं आहे, रसिका ताईंचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय सदस्य रसिका खराडे यांचा सन्मान करायचा आहे. वासंबे ग्रामपंचायत सदस्य रसिका खराडे यांचा सन्मान होत आहे, स्वागत होत आहे. 40+ वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तर नाणेफेकीचं कौल झाले, नाणेफेकीचं कौल जिंकले ते म्हणजे जास्मिन संघाने प्रथम क्षेत्ररक्षक म्हणजेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विश्वास 11 नारपोली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर विनंती करतोय की दोन्ही संघाचा 14 खेळाडू म्हणजेच 12 खेळाडू आपल्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. एक सुंदर अतितटीचा सामना या मैदानावरती पाहायला भेटणार आहे. जास्मिन विघ्नार्थ जास्मिन विपक्ष विश्वास 11 नारपोली. तर प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले ते म्हणजे विघ्नार्थ जास्मिन संघाने आणि फलंदाजीसाठी आव्हान केलंय, आमंत्रित केले ते म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाला. तर लवकरात लवकर पंचांना विनंती करतोय की सामन्याला सुरुवात करायची आणि जास्मिन संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. तर तर विश्वास 11 नारपोली संघाची सलामीची जोडी आणि येते ती म्हणजे संजय आणि दीपक मस्कर. आणि सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या शतकात आला ते गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज अनिल वाघे. पहिलेच पॉवर प्लेचं शतक असणार आहे. त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये कुठेतरी कमी धावा खर्ची करायची ते म्हणजे सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिल्या शतकात आलणार त्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिल वाघे यांना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक आहे. त्या शतकामध्ये कुठेतरी विश्वास 11 नारपोली संघाला जास्तीत जास्त धावा कुठून काढायचे म्हणजे 15 ते 20. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिल वाघे तयार. पहिल्या चेंडूला सन्मान दिला आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने श्री गणेशा ओपन झालाय म्हणजे 2 धावा धावफलकावरती लागलेत. धावफलकावरती धावा लागलेत ते बिनबाद 2 असं समीकरण आहे. ते म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाचं एक कुठेतरी पॉवर प्लेचं शतक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक आहे. त्या शतकामध्ये कमीत कमी धावा खर्ची करायची त्या म्हणजे विघ्नार्थ जास्मिन संघाला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल वाघे सामना करेल संजय पाटील. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये मोठे मोठे फटके मारण्याची, ती क्षमता दाखवायची, तोच प्रदर्शन एवढं 40 45 50 वर्षांचा अनुभव प्राणाला लावायचं या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल वाघे तयार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू सरळ फिरकवून काढलाय, सरळ जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 जणांसाठी चौकार. यस डीजे.
धावफलक वाढते, धावफलकावरती धावा लागले त्या 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अशाच चौकार षटकारांची गरज आहे, ती म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाला एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. शॉट का एक धाव शॉट असणार आहे म्हणजे एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढतं. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7 धावा धावफलकावरती लागल्या. 7 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली, पण कुठेतरी एक धाव शॉट आणि त्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्या पद्धतीने गोलंदाज उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करतोय तशीच क्षेत्ररक्षकाची सुद्धा साथ त्याला भेटतीये. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू, तर चेंडू सरळ सिली मिडॉन मध्ये जाणार. एकच धाव भेटणार. एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एक सुंदर फलंदाजी अद्याप तरी पाहायला भेटली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला शतक आहे, पॉवर प्लेचं शतक आहे. त्या शतकामध्ये कुठेतरी 15 ते 20 धावांची गरज असणार आहे. तोराडाचे आमचे सन्माननीय मोतीरामजी या ठिकाणी आले. त्यांचंही मोतीरामजी माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही या रसायनी 40+ पात्रंगा यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मॅचमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. बरेचसेच मान्यवर व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता प्रथमच आपण पाहतो ही मॅच जी चालू आहे चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही आहे. सुरेख चेंडू, मात्र या चेंडूवरती बाईज दत्ता खाणे जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये त्याचा इशारा येतोय का बाईजचा, आणि एका धावसंख्येच्या बरोबरीनं 9 धावसंख्या लागली धावफलकावरती. नक्कीच पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. कुठेतरी पहिलं पॉवर प्लेचं शतक होतं, तिथं कुठेतरी जास्तीत जास्त धावा कुठून करायच्या होत्या. त्या म्हणजेच विश्वास 11 नारपोली संघाला पण पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तर गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज. अनिल वघ यांचं पहिलं षटक आपण पाहिलं, मात्र अतिशय वादळी ज्यांचं षटक पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये फक्त 90 धावा खर्च केल्या. मात्र वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून दुसऱ्या षटकासाठी सकाळपासून आपण पाहिलं असेल उपस्थित आहे मैदानावरती, आणि आता त्यांना खेळण्याची संधी मिळाली आहे. ते वासुदेव कोंडिलकर दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. नक्कीच क्षमता आहे वासुदेव सरांमध्ये, कारण की मोठे मोठे फटके मारण्याची सुद्धा क्षमता आहे. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तर चेंडू सरळ मिड विकेट रिजन मध्ये. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. एक सुंदर गोलंदाजी आपण सतत त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो. मर्याई जांभिवलीचं प्रत्येक वेळा प्रतिनिधित्व करत असतात ते म्हणजे राहुल गोंडिलकर. सुंदर चेंडू, बराच वेळ हवे ते क्षेत्ररक्षकांना चेंडू घालते आणि फलंदाज बाद होता एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा भेटतात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच विशाल वाकडे या क्षेत्ररक्षकाने एक सुंदर झेल होता, म्हणजे सोपा झेल होता, तो कुठेतरी झेल सोडला. असं वाटतं की झेल सोडला की मॅच सोडला, कारण की नक्कीच कधीतरी महागुरु म्हणत असतात की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. काय म्हणलं बेडी सर? हा प्रथमेश, क्रिकेट असा खेळ आपण म्हणतो ना, सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंना मिळून खेळायचा असतो हा खेळ. त्याला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साथ मिळणं खूप गरजेचं आहे. आणि
याच्या अगोदरच्या मॅचअपमध्ये आपण जर पाहिलं असेल ना तर यश 11 संघांना आपण पाहिलं असेल नरेश टोबरेचे सोडलेले 2 झेल आणि तेच आपण पाहिलं तर कर्दनकार ठरले आणि नरेश टोबरे तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला. 2 मॅच 3 झेल सोडले आणि 2 मॅच त्या संघाने जिंकलेत. मात्र ही आपण बघतो पहिल्या फेरीची मॅच सुरू आहे. एका बाजूला आपण बघतोय नारपोली तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विघ्नहर्ता जास्मिन. या 2 संघाच्या दरम्यान मॅच. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि आलेला सनसनीत दणदणीत उथुंग असा माईटी षटकार. धाव संख्येवरती आता नारपोली संघाला घेऊन गेलेत. आता इथून आता आपण बघतो ना आक्रमण करण्यास सुरुवात केली. आक्रमण हा केक बचाव आणि तेच आता करण्यास सुरुवात केली. वासुदेव यांच्यावरती केलेलं आक्रमण. हा सुरेख चेंडू पाहूया एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. तिथं क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतोय. झेल टिपला जातोय. फलंदाज दीपक या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपाने बाद होत आहेत. चंद्रकांत भोईर भातान पॅटर्न एक जबरदस्त हा खेळाडू आपण पाहिला असेल. अष्टपैलू हा खेळाडू आणि आज आपण पाहतोय 40+ मध्ये खेळत असताना त्यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा असतील. दीपक दादांनी देखील चांगली सुरुवात करून दिली होती नारपोली संघाला. जिथे आपण पाहिलं असेल एक षटकार आला त्याच्यानंतर दुसरा चेंडू होती. प्रयत्न चांगले होते चौकाराला मारण्याचं. तिथं मात्र टिपलेला हा जेल विकेट येऊन गेलाय आणि नवीन फलंदाज आता आपण पाहतोय चंद्रकांत भोईर अन स्ट्राईक. वासुदेव ज्याच्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल षटकाराचं आक्रमण झालं होतं त्यांनीच मात्र कमबॅक करून दिलंय. हा नक्कीच आता चंद्रकांत भोईर स्ट्रायकर एंड वरती. हा सुरेख चेंडू क्षेत्ररक्षणात चेंडू दिसला नाहीये. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चंद्रकांत भोईर म्हटल्यानंतर आपण पाहिलं असं सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी माहीर असलेला हा जो खेळाडू चपल जो खेळाडू त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 धावांनी आपलं खातं उघडं गेलंय आणि या 2 धाव संख्येच्या भरून 23 धाव संख्येत जाऊन 23 ना 23. हा प्रथमच कधी कधी काय होतो आपण दुधार रोशनीमध्ये जर आपण पाहिलं असेल ना तर त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. हा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाला दिसला नव्हता. कुठल्या दिशेने चेंडू गेला होता. षटक क्रमांक आपण पाहतोय. बॉलर नेम मते. पाहूया मते यांच्या हातामध्ये आता हा षटक देण्यात आला आहे. स्ट्रायकर होती फलंदाज संजय यांच्या बॅट मधून मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मात्र लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये वासुदेव ज्यांनी मात्र या चेंडूला गॅदर केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव मात्र या चेंडूवरती आली सिंगल आणि एका धाव संख्येच्या बरोबरीनं मते यांची गोलंदाजी आपण पाहतोय. हा सुरेख चेंडू स्लोअरचा चेंडू 5वा चेंडू चंद्रकांत भोईर यांच्या बॅट मधून मात्र एक सिंगल धाव आली आहे. प्रथमेश नक्कीच एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी कमबॅक करण्याचं काम करतोय तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज मते. पण आमच्याकडे वलट्यात एका स्क्वेअर चेंडूची सांगता होती आणि एका खराब चेंडूच्या मदतीने अतिरिक्त धाव भेटते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 26. 26 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. एक सुंदर गोलंदाजी अद्याप जास्मिन संघ विघ्नहर्ता जास्मिन संघाच्या आपल्याला पाहायला भेटते.
धावफलकावरती बरीचशीच मंडळी व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत असतात. सर्वांचं आपण स्वागत केले पाहिजे. नक्कीच पहिले चेंडूवरती षटकार खाल्ला तर कुठेतरी कामबॅक करण्याचं काम करतो तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज मते आणि धावफलकावरती धावा लागलेत त्या 34 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. अकुल टप्प्याचा चेंडू होता एकदम क्लोज किपिंग करतायत एसटी रक्षक. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावफलकावरती धावा लागलेत त्या 34. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले तर 34 धावा धावफलकावरती लावल्यात. 34 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. कुठेतरी सुंदर फलंदाजी अद्याप पाहायला भेटली आहे. कुठं उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करावी लागेल आणि कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम करावं लागेल ते म्हणजे विश्वास 11 नारपोलीच्या फलंदाजांना. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचं म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे विघ्नार्थ जास्मिन संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाच्या फलंदाजांना. आता मात्र सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज समीर मालुसरे. क्षमता पंच आमच्याकडे वॉल्टर एका स्क्वेअर चेंडूची सांगता होती. धावफलक वाढताय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 35 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजेच एकेरी दुहेरी धावेने का होईना पण धावफलक कुठेतरी सरसावत आहे. धावफलक वाढते तेच पाहिजे ते म्हणजे विश्वास 11. पुन्हा एकदा खराब चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 37 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी खराब चेंडूचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर आलेला गोलंदाज समीर मालुसरे. चला मेडिकेट पाठवायचं मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर येते गोलंदाज अमोल गौरी. सुंदर चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाही कारण की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वीरित्या अयशस्वी राहिला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. का निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथे असते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 36 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करतोय. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतोय तो म्हणजे गोलंदाज अमोल. गोलंदाज तयार.
एकच धाव भेटते, एका लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 38 धावा धावफलकावरती लागल्या. 38 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 37 धावा धावफलकावरती लागल्यात. एकच धाव भेटते, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 38 धावा धावफलकावरती लागल्या. चला कोण कॉमेंट्री करणारा असेल तर त्वरित स्टेजशी संपर्क साधा. नक्कीच आपण बोलू या मॅच कडे, जिथे मात्र या ठिकाणी या मॅच तर आपण पाहिलं असेल पंच मात्र इशारा करता की वाईटचा इशारा येतोय आणि रेफर ऍक्च्युली एकच कॅमेरा आहे आमच्याकडे, तर ठीक आहे, तुमची काय समस्या असेल ना. एकोणचाळीस धावसंख्या आपण पाहिली असेल तर पर्यंत लागे ती धावफलकावरती. नका जाऊ दे जा. नाही आता कशाला. हा. नको नको. हा. वाईट आहे तुमचा रिव्ह्यू आता या ठिकाणी. अरे रिव्ह्यू ना रिव्ह्यू बंद करा यार, कोण एवढा हे करणार याच्यानंतरची मॅच असेल आर्यन एलियन माझगाव आणि मंथन एलियन मोपडा. चला आर्या एलियन माझगाव आणि मंथन एलियन मोपडा या दोन संघादरम्यान याच्या पुढची मॅच असेल तर आपण लागलीच त्याची संपर्क टॉससाठी. आणि शेवटची मॅच असेल रिया एलियन तुराडे आणि आपण पाहतो विघ्नार्था जस्मिन याच्यात कदाचित 4 ओव्हरच्या मॅच असतील असं म्हणता येतं. टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व आहे आणि जशी वेळ पुढे जाईल तशी कदाचित या ठिकाणी 4 ओव्हरची मॅच ठेवण्याचा निर्णय अध्यक्षांचा झालेला आहे. सिंगलला मात्र आपण पाहतोय डबल मध्ये कन्वर्ट केलंय. कृष्णा गायकर आमच्या समयात जोडले जातात कॉमेंटसाठी, त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. धावसंख्येची गती जर आपण पाहिली असेल ना, विश्वास एलियन नारपोली संघाची तब्बल 42 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. तरी प्रत्येक षटकामागे सरासरी चांगली लागली आहे. 3 षटक समाप्त झालेत, 4 ओव्हर झाले. तर शेवटचा आपण पाहिलं असेल 5 ओव्हरची मॅच 10.5 ची सरासरी आपण पाहिले प्रति ओव्हर राखण्यात आली आहे. मात्र चांगली मॅच होईल त्याच्यामध्ये शंका नाही. कृष्णा सर आता जर आपण विचार केला असेल ना तर
आता आक्रमण करावं लागेल. मोठी टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल तर इथून आता आक्रमण करावं लागेल. विघ्नार्थ जास्मिन नाव संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय. तर प्रथम फलंदाजी आली आहे ती विश्वास एलिवन नारपोली संघाच्या वाटेला. बॉलर नेम संदीप. 12 प्रतिनिधी करायला आपण प्रत्येक संघाच्या संघनायकाने 17-18 प्लेयर तिथे लावतात. 17-18 तिथे खेळतात. आता एक प्लेयर तिथे या ठिकाणी येत नाही. ती मोठी गणते. आता आपण एक 12 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच आपण द्यायला हवंय. सुरेख चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू चंद्रकांत आतापर्यंत डॉट खेळलेत आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट होऊन मात्र विकेट आली आहे. क्रिकेटचा खरा खूप मोठा रणसंग्राम त्यांचा आपण पाहिला होता ते काटाईच्या मैदानावरती रतनबुवा स्फूर्ती ट्रॉफी. आणि तेच गीत आपण पाहिलं असेल डीजेच्या माध्यमातून राजूदा पाटील यांचं वाजवण्यात आलंय. मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय वन बाउन्स आलेला दंड आणि सनसनीत चौकार. चौकाराच्या बरोबरीने बघा कृष्णा सर 46 धावसंख्या लागल्या त्या धावफलकावरती. धावसंख्येची आता गती आता वाढत चालली आहे आणि गती वाढवायला लागेल. सुरेख चेंडू उजव्या यष्टीकार चेंडू शफलून करण्याचा प्रयत्न. पंच दत्ता खाणे दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतात का चेंडू स्वर आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळाली आहे. 47 धावसंख्या धावफलकावरती. जस्मिन नडी विश्वास एलिवन नारपोली या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. काय जबरदस्त प्रतिम असं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. प्रकाश कुंभार यांच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षणचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित या चेंडूवरती चौकार होऊ शकला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं आपण पाहिलं असेल या चेंडूवरती. आणि हे काय घडलं समोरचा दरवाजा उघडा ठेवला. पाठीमागून मात्र चोरी झाली आहे. दांडी उद्ध्वस्त केली या खेळपद्ध फलंदाजाची. यांचे गीत तुम्ही जर ऐकली ना तर बरीचसेच गीत आहेत. शक्ती तुरा असे बरीचसेच गीतं त्यांची आपण पाहतोय आणि तेच गीते आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सादर केले जात आहेत. याच्यानंतर असेल आर्या एलिवन माझगाव आणि मंथन एलिवन मोपडा. चला टॉस साठी आपण दोन्ही टीम्स लगेच त्याचे संपर्क करायचा. टॉस करण्यासाठी आर्या इलेव्हन माझगाव संघाचा संघनायक मंथन इलेव्हन मोपाडा संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संतोष आलेले नवीन फलंदाज. जवळजवळ कृष्णा सर आपल्याला 4-5 वाजतील या पूर्ण मॅच संपण्यासाठी.
अंदाज कदाचित प्रकाश कुंभार थोडेसे फंबल झाले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित या ठिकाणी अंगलट येईल आणि 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती अभिसर पूर्ण झालेत आणि 51 धावा या 2 धावसंख्येच्या बरोबर पूर्ण होत आहेत आणि विजयासाठी गरज येते 52 धावसंख्येची. चला टॉस करण्यासाठी आपण आर्या 11 माझगाव आणि मंथन 11 मोपडा लागलीच लगेच आपण त्याची संपर्क करा. याच्यानंतरची मॅच आपली खेळवली जाईल याची नोंद आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यावी. नितीन दादा पाटील आर्या 11 संघाचे कॅप्टन आहेत कर्णधार. आपल्यास विनंती असेल की लगेच आपण त्याची संपर्क करा. संदीप मुंडे आपणास विनंती आहे. संदीप दादा आपण आज गुन्हेलेखासाठी आपण आमच्या समेत जॉईंट आहो. असेल नवतरुणाची खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला आता गरज आहे. नितीन दादा पाटील या ठिकाणी टॉस साठी आलेत. तर मंथन 11 संघाच्या संघटना आपण लगेचच आपण समोरचा कक्षी संपर्क करावा. हॅलो चिक, शुभ स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. महाराष्ट्र भूमी माझ्या शूर पराक्रमी राजांची भूमी, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. सुमारे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्र परकीयांच्या हाती गुलाम म्हणून राबत होता. कारण महाराष्ट्रातील असंख्य मराठी सरदारांचं प्रेम होतं त्यांच्या जहागिरीवर, त्यांच्या वतनदारीवर. जनतेच्या हालाकडे अजिबात लक्ष नव्हते. यवनांच्या आक्रमणाने ही जनता भयभीत झाली होती आणि हा अन्याय निपटून काढण्यासाठी रायरेश्वरच्या मंदिरात सवंगड्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. अनेक अडचणींवर, अनेक संकटावर मात करीत करीत अखेर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला. आदर्श पुत्र, सावज नेता, ही कोती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दंकाल, हे माझ्या राजाचं पराक्रम आठवलं युद्धाच्या अंतकरणातून शब्द बाहेर पडतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. सामना पाहायला मिळतोय विश्वास पिळे नारपोली विरुद्ध विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोहपाडा. ही काटेकी टक्कर पाहायला मिळते. बघा, ज्यांनी बॉलिंग केले 50+ आपण बॅटिंगला जाऊ शकत नाही असा निर्णय आलेला आहे. तर जाऊया आपण मैदानावर. विश्वास 11 नारपोली संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा जमले तब्बल 51. विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन संघाला गरज आहे 30 चेंडू आणि 52 धावांची. पुन्हा एकदा निवेदन असणार आहे. ओर टू सर, बोला. हॅलो अनिल वाघे, तुम्ही ओपनिंग साठी जाऊ शकत नाहीये, बॉलिंग केली आहे तुम्ही.
दुसरा 50चा पाठवा. विश्वास 11 नारपोली संघाने 51 धावा जमवलेत. तर जाऊया आपण मैदानावर. शत्रुघ्न सजवला आहे. हॅलो, रसायनी पोल्ट्रीचे अध्यक्ष आपण बघतोय अनंत गाताडे यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. 50+ तुमचा जो प्लेअर असतील ना त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी पाठवत आहे. चला, मंथन 11 संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आर्या 11 संघ माझगाव तुमच्या वाटेला प्रथम आता फलंदाजी आली आहे. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. नियमात काही बदल होणार नाही. ज्यांनी बॉलिंग केले तर बॅटिंग करू शकत नाही, जो बॅटिंग करी तर बॉलिंग करू शकत नाही असं वाटतंय आपल्याला. जाऊया मैदानावर. 52 धावांचं टार्गेट सेट केलंय. पाठलाग करायचा आहे तो विघ्नहर्ता जाश्मीन उंदावून मोपडा संघाला. सलामीर मैदानात सुनील थोरवे स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला फलंदाज वासुदेव कोंडिलकर. सर्वांचा परिचयाचा हा खेळाडू, जांभिवलीतून खेळणारा खेळाडू अतिशय आक्रमक म्हणून खेळ खेळतो. जाऊया आपण. 52 धावांची गरज असणार आहे. 5 षटक 52 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. संतोष माली मॅन फ्रॉम वावेघर गुणवान खेळाडू आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय. शत्रुक्ष विहरचना डीप पॉइंट कव्हर बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, फाइन लेग बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री. प्लीज खेळा पण. बावन्न धावांचं टार्गेट आहे. पंच फोर्टीप्लस हा खेळ आहे ना, एक धाव आरोग्यासाठी आहे. जिंकण्याचा प्रयत्न करू नका, फक्त आपण इथून आनंद घ्यायचा खेळण्याचा. मैदानात कोणीही काही वाद घालायचा नाहीये. या ठिकाणी प्रतीक्षा रोशन राऊत ग्रामपंचायत सदस्य ह्या पाहुण्यांचा, या ताईंचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. ताई या मंगल दिनी मंगल समय झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्षभरोनी प्रेमे गावणी स्वागत गीते. ताईंचं या क्रिकेटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. विकासाची काच ज्यांनी हातात घेतले, सर्वांगीण मोपळा गावचा विकास केलाय, ते आमच्या ताई प्रतीक्षा रोशन राऊत या ताईंचा या ठिकाणी शुभ आगमन आहे. ताई पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. आपल्या नावाने हे स्पर्धा आहे, सदस्य ट्रॉफी आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. मी ज्योतिताई वाकडे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते ताईंचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जाऊया आपण. संजय डुके बॉलिंग मार्कवर स्वतः संघ मालक आहे. या ठिकाणी ज्योतिताई वाकडे यांच्या शुभ हस्ते प्रतीक्षा रोशन राऊत सदस्य वासंबे मोहपाडा यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं.
अशा आमच्या ताई या ठिकाणी यांचं स्वागत होत आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल फटका, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आलेला दर्जेदार चौकार. बघा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल सुनील दादा थोरवे राजकीय वाटचाल त्याची खूप चांगली आहे. आणि आज क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थानं मनोरंजन म्हणून ते खेळले आणि पहिल्याच चेंडू ते अतिशय नेत्रदीपक फटकापद यांच्या बॅटमधून पहिल्या 4 धावा. बराच वाद होता की 50+ हा खेळाचा खेळाडू कोण खेळणार, पण इथे मात्र पहिल्याच चेंडू अप्रतिम फटका अक्रॉस द लाईन, चेंडू तो सर स्क्वेअर लेग बॉन्डच्या बाहेर आला दर्जा चौकार. समीकरण 29 चेंडू आणि 48 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र वासुदेव कोंडिलकरनी नकार दिला. दाखवलंय मी सुद्धा आहे, पण इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 52 धावांचं टार्गेट होतं, धावकर धावा आहेत त्या टोटल 5 धावा. हा बघा ना या ठिकाणी आपण पाहिलं असेल केजी सर खऱ्या अर्थानं असे प्रोफेशनल खेळाडू असते ना तसा खेळ अण्णा गावडे खऱ्या अर्थात त्यांचा आपण पाहतोय. विदाऊट प्रॅक्टिस सुद्धा ते चांगला खेळ करतायत, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ. 2 चेंडूंचा सामना करताना सुनील थोरवे खेळतो वैयक्तिक 1 चौकार 5 या धावसंख्येवर. स्ट्राईकला आक्रमक फलंदाज वासुदेव कोंडिलकर मॅन फ्रॉम जांभिवली. पहिला चेंडू बॅकफुट केला, जागा बनवली, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रन मिड द विकेट. टोटल विदाउट लॉस 6 धावा धावफलकावर. सुनील थोरवे वाचुलीच्या मैदानावर आपलं नाव कोरलंय, असा ताकदीचा हा फलंदाज आहे. वय वर्ष 50, चांगली कामगिरी करतो ह्या मैदानावर. अचानकच्या मैदानावर गोलंदाज या राईट हँड ओव्हर मारा करतोय, पुन्हा फिरून मारायचा प्रयत्न, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने, 1 धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र एका धावेच्या वतीने एकूण धावसंख्या टोटल पाहायला धावफलकावर 7 धावा. 52 धावांचं पाठलाग करतो, 7 धावा. एक काल होतं त्यावेळेस आपण पाहिलं असं टापरा मैदान म्हणजे वाशुलीचा मैदान, त्यावेळेस मात्र वानिली संघाकडून केला होता. सुनील दादाने त्यावेळेस तो मैदान गाजून सोडवला होता. अशा बरीचशे पारितोषिक त्यांनी वानिली गावाला वासुदेव कोंडिलकरच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. चेंडू मध्ये आता गरज आहे ती 41 धावसंख्येची. 26 बॉल आणि 41 धावांची गरज असणार आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते. वासुदेव कोंडलकरने तर आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यांनी जाणलंय, ओळखलंय. बरोबर 25 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज तयार, कॅमेरा इनच्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज संजय डोके, ज्याच्या नावाने संघ गणला जातो, संघाचा मालक आहे तो. चांगली गोलंदाजी करतो, तेवढं ताकदीचा फलंदाज स्ट्राईकला येतोय. ऑन स्ट्राईक वासुदेव कोंडिलकर, जांभिवलीचा अस्सल हिरा, चांगला फलंदाज. इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार्क, एक्सलंट विकेट, 6. सतरा धावा धावफलकावर. वासुदेव कोंडिलकर याच्या बॅट मधून लॉंगॉनच्या वरून दमदार षटकार. गोलंदाजी मार्कवर येतोय भातान संघाचा एक आक्रमक गोलंदाज चंद्रकांत भोईर. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित चेंडू असणार शिल्लक 24
आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. विश्वास 11 नारपोडी विरुद्ध विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोहपाडा असा हा मॅच असा सामना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे मात्र सुनील थोरवेने आक्रमक पवित्रा घेतला. एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावांच्या वतीने एकूण धावसंख्या धावफलक पाहायला मिळते. टोटल 19 धावा धावफलकावर. आता उर्वरित 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची 33 धावांची गरज असणार आहे. हा बघा ना कृष्णा कायकर सर, खऱ्या तर रात्रीच्या अंधारामध्ये आपण दुधावा रोशनीमध्ये सध्या त्यांची चांगली नजर अजूनपर्यंत चेंडूवरती आहे. चांगले फटके त्यांचे आता आपण पाहतोय. मात्र अजूनही गरज आहे ती 33 धावसंख्येची. हा सुरेख चेंडू बघा, ते सांगते काय जाऊ द्या, त्यांना विकेटवरती राहू द्या. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असणार आहे. सुनील थोरवेला एक जीवनदान मिळतोय. गोलंदाज तयार संजय. फुलटॉस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलक 19. समीकरण पाहायचं झालं 21 चेंडू आणि 33 धावा. काटेकी टक्कर वीक फाईट मॅच पाहायला मिळते. विश्वास 11 नारपोली विरुद्ध विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोहपाडा असा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संजय डोके तयार. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, पण इतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असणार आहे. धावकर धावा आहेत त्या टोटल 19 धावा. समीकरण 20 चेंडू आणि 33 धावा. आता धावांचं आणि चेंडूंचं अंतर जरा वाढलेलं आहे. इथे कुठेतरी मोठा फटका घ्यायला हवाय. सुनील थोरवे 3 चेंडू बीट झालाय. 3 चेंडू निर्धाव खेळतोय. पुढे सरसव मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा 4था चेंडू निर्धाव खेळतोय. समीकरण बदलतोय. 19 चेंडू 33 धावा. आता इथून काहीतरी करावे लागेल. ते विघ्नहर्ता जास्मिन मोहपाडा संघाला, कारण 30 चेंडू 52 धावांची गरज असताना समीकरण पाहायला मिळते 19 चेंडू आणि 33 धावा. कमबॅक केलंय पूर्णपणे विश्वास 11 नारपोली संघाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्यावर नियंत्रण व्हेरिएशन करतोय. अचूक टप्प्याचा मारा करतो हा गोलंदाज. आणि 5वा चेंडू निर्धाव खेळलाय आणि इथे पूर्णपणे बॅकफुटर गेलाय. धावांचा पाठलाग करताना पंचाकडे जोरदार अपील केली. पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला.
ते गोलंदाज संतोष माली मॅन फ्रॉम वावेघर. 18 चेंडू 33 धावा. वासुदेव कोंडिलकरला आपल्या खांद्यावर जोखीम स्वीकारला हवी आहे. मोठे मोठे फटके घ्यायला हवेत, कारण समीकरण पाहायचं झालं तर थोडं महाग आहे. गोलंदाज संतोष माली राईट हँड ओव्हर द मारा करतो कॅमेरा इनच्या बाजूने. हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी स्वैर मारा घोषित केला. अवांतर धाव संख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 20. अजून 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. स्वैर मारा. समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. शत्रशू व्यूहरचना बॅकवर्ड शॉट लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट थर्डमॅन. पंच केला चेंडू जातोय सरळ थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून सरळ चेंडू फरार होतोय. चौकार. चोवीस धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. वासुदेव कोंडलेकरनी जाणलंय, ओळखलंय, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोघांमध्ये. 24 धावांची पार्टनरशिप पाहायला भागीदारी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला. वायडिश लॉंग ऑफच्या दरम्यान एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी अपील स्वीकारली. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. सुनील थोरवे 8 चेंडू आणि 8 धावा जमवल्या. न्यू बॅटर मैदानात प्रकाश कुंभार न्यू गोल्डन पोस्टी संघाचा एक आक्रमक खेळाडू, ज्याने 2000 पर्यंत आपलं नाव कोरलं होतं मैदानावर, प्रत्येक मैदानावर. 1904 ते 2003 पर्यंत आपली चांगली कामगिरी केली होती, उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो संघ आठवतोय. मिलिंद पांगत, विश्वनाथ भोईर, गणेश भोईर, प्रकाश, तुषार, रतन पाटील हे चांगले खेळाडू होते. हा चेंडू डॉट चेंडू आलाय. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित चेंडू असणार शिल्लक 15 आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. काय गोलंदाजी करतोय संतोष माली. पूर्णपणे कमबॅक करून दिलं ह्या सामन्यात. विघ्नहर्ता जास्मिन रुंदावून मोपाळा संघ थोडस बॅकफुट गेलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांकडे जोरदार अपील केली, पण इथे मात्र स्वैर मारा पंचांनी घोषित केलंय. एक धाव निश्चितच. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते. धावफलक टोटल वाईड बॉल. सव्वीस धावा अजूनही गरज आहे. धावा त्या 26. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे अजूनही.
स्ट्राईकला वासुदेव कोंडिलकर आक्रमक फलंदाज आहे. संतोष माळी तयार. पुन्हा एकदा हा चेंडू अक्रॉस द लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्रन झालाय. एकच धाव. एका धावेच्या वतीने धावसंख्या पाहायला 27 धावा धाव फलकावर. समीकरण 14 चेंडू आणि 25 धावा. चौदा चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. प्रकाश कुंभार आक्रमक खेळाडू आहे. इथे मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. संजय चेंडू खाली येतोय, अडवतो. चांगली फेकी म्हणता येईल. चांगला गॅदर केलाय चेंडू. एकच धाव. धावकडे धावा टोटल 28 धावा. समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक 13. जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज आहे. ही जोडी अतिशय महत्वाची असणार आहे. प्रकाश कुंभारकर आणि वासुदेव कोंडिलकर हे दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. एकेकाल गाजवला होता या फलंदाजांनी. बॅकपुटो केला, पंच केला. थर्डमॅनच्या दिशेने सी मारशी बाहेर आलाय. दर्जर चौकार. संपुष्टात आलाय. एक बाद 32 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 षटक असणार बाकी. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. ती विश्वास 11 नारपोली विरुद्ध खेळताना विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोपाडा संघाला. गोलंदाजी मार्कवर येतोय संजय पाटील. ऑलराऊंडर खेळाडू आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगला गोलंदाज आहे. पण समोर मात्र आहे प्रकाश कुंभार. 12 चेंडू 20 धावा. षटकामागे अजूनही 10ची सरासरी राखायची आहे. 30 चेंडू 52 धावांचं टार्गेट होतं पेलवताना. एक बाद 32 धावा पाहायला मिळतात विघ्नहर्ता जास्मिन संघाची धावसंख्या. पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज आहे. अशा वेळी येणारा गोलंदाज संजय याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट हँड ओव्हर द मार्क होतो कॅमेरा इनच्या बाजूने. प्रकाश तयार. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. सिंगलनी धावसंख्या टोटल पाहायला मिळते 33. 11 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी बरेच मान्यवरांची मांद्याली आलेली. सो प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असणारे. जाऊया आपण 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विघ्नहर्ता जास्मिन मोपाडा संघाला. गोलंदाज संजय तयार. पुन्हा एकदा वासूने चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आलेला. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोपाड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका चौकाऱ्या साहाय्याने 37 धावा. समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज असणार आहे. कोंडिलकर तयार.
एक आक्रमक खेळाडू इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. वॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, ऑफ स्टंपवर चेंडू मारा केला, पूर्णपणे बीट केलाय वासुदेव कोंडिलकरला. समीकरण 9 चेंडू आणि 15 धावा. चांगली मॅच पाहायला मिळते. विश्वास 11 नारपोली विरुद्ध विघ्नहर्ता जास्मिन. हा चेंडू खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने, एकदा पूर्ण करतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संतोष माळी इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करतो. चेंडू जातो सीमा रेषे बाहेर, चौकार. आठ चेंडू आणि 11 धाबा. असं वाटलं होतं की 12 चेंडू 20 धाबा चांगली गोलंदाजी होईल, पण इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूवर धाबा आले 4. एकूण धावसंख्या धाबा पाहायला मिळते टोटल 41 धावा. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. वासुदेव कोंडिलकरने चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, सिंगल. 42 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. शेवटचा हा चेंडू या षटकातील निर्णायक चेंडू असणार आहे. जर निर्धाव चेंडू टाकला तर कदाचित कमबॅक करेल विश्वास 11 नारपोली संघ. समोर खेळाडू आक्रमक खेळाडू आहे प्रकाश कुंभार. न्यू गोल्डन पोसरी संघाचा हा खेळाडू होता, ज्याने अनेक वेळा आपल्या खेळ्या जोरावर एकाती सामने जिंकून दिलेत न्यू गोल्डन पोसरी संघाला. तुषार यादव, अनिल वाघे हे विसरून चालणार नाही. विश्वनाथ भोईर, गणेश भोईर एक अतिशय चांगले खेळाडू होते. दरम्यान पुन्हा एकदा संजय तयार होतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे. निर्णायक चेंडू असणार आहे हा. वासुदेव कोंडकर प्रकाश तयार होतोय. चेंडू खेळून काढलाय वायडीशी लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज बाद. शेवटचा एक षटक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. विश्वास 11 नारपोली विरुद्ध विघ्नहर्ता जास्मिन वृंदावन मोहपाडा. 30 चेंडू 52 धावा जमवायच्या होत्या. शेवटच्या निर्णायक क्षणी सामना येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. ओव्हर टू पॅडी सर. हा नक्कीच. आता आपण पाहिलं असेल वासुदेव कोंडिलकर आत्महत्या जरी केली आपण म्हणूया, कारण की या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची गरज होती. आणि दुसरी धाव जर या ठिकाणी घेताना आपण पाहिलं असेल कॉपिन क्रीज मध्ये थोडीशी त्यांची बॅट हवेमध्ये राहिली आणि तिथं पंचांनी त्यांना रनआउटच्या स्वरूपात त्यांना बाद केलंय ना. समीकरण बघा आता येऊन ठेपला येणारा 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 42 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. एक धाव पूर्ण घेतली. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. आता 6 बॉल्स आणि मॅच मात्र चांगली रफ अँड टफ आपण पाहतोय. आणि 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या मात्र रनआउट झाले. त्याच्यामुळे मात्र 1 रन आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. आणि आता 6 बॉल्स मध्ये गरज आहे ती 9 धावसंख्येची. मॅच मात्र चांगली झाली आहे. तमाम क्रीडा प्रेमींचा आपण पुन्हा एकदा या 40+ रसायनी 40+ पातळंगा यांच्या वतीने आयोजित केली जे सदस्य ट्रॉफी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून जे आत्ताच आपण पाहतो व्यासपीठावरती ज्या प्रतीक्षाताई रोशन राऊत ज्या ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या नावाची सदस्य ट्रॉफी आपण पाहतोय. आणि दुसऱ्या आपण पाहतोय रसिका राकेश खराडे ज्या सौभाग्यवती त्यांच्या नावाची आपण पाहतोय सदस्य ट्रॉफी.
अतिशय दिमागदार आयोजन आणि हा चेंडू आपण पाहिला असेल एक जबरदस्त, जसं आपण म्हणतो ना सुईमधून धावगा व्हावा तसा हा चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षणा भेदून सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येत चौकार. आता अंतर कमी केलंय. 6-9चं समीकरण होतं जिथे आता 5 बॉल 5 धाव संख्येची गरज. नटराज स्टाईलनं चेंडूला फक्त दिशा दिली आहे, मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असेल फुट पायानं चेंडूला अडवला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. या चेंडूवरती कदाचित सिंगल धाव होणं मुश्किल होती, तिथं मात्र आपण पाहिलं असेल थिअरी मध्ये कन्वर्ट केलं. आणि आता बघा येणाऱ्या 4 बॉल्स मध्ये गरज आहे ती 2 धावसंख्येची. चांगली मॅच, रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिथे असं आपण सुरुवात मात्र या ठिकाणी आपण पाहिली असेल चांगली झाली होती. सुनील दादा तोरवे जो वांडुलीचे आमचे सरपंच, त्यांनी पहिल्या चेंडूवरती एक सनसनी चौकार लगावून सुरुवात केली होती. मात्र आता मात्र विजयासाठी गरज आहे ती फक्त 2 धावसंख्येची. 50 धावा लागले धावफलकावरती. आणि हा आलेला विजयी फटका प्रकाश कुंभार यांच्या बॅट मधून 4 धावांनी हा सामना जिंकलाय. तो जास्मिन विघ्नार्थ जास्मिन या संघानं विजय संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम, विश्वास 11 नारपोली टीम्स.